Okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes, good afternoon. Okay, so last lecture we have started this new point, that is types of road based on the materials. So whatever materials we can use for the road construction of road depends upon that material. The road classifications was there is there. So out of these six, we have covered earthen road, gravel road, and murum road. आपण लास्ट लेक्चर मध्ये या मटेरियलच्या फॅक्टर वरून आपण रोडचे टाईप पाहिले होते. त्याच्यामधले 3 टाइप्स आपण लास्ट लेक्चरला पाहिले. अर्धन रोड. व्हॉट इज अर्धन रोड? यू कॅन सी हिअर. अर्धन रोड म्हणजे सिम्पली नॅचरल मातीचा जो रोड आहे त्याला आपण अर्धन रोड म्हणतो. देन वी हॅव डिस्कस नेक्स्ट टाइप ऑफ रोड, दॅट इज ग्रॅव्हल रोड. सो इफ यू सी द पिक्चर, ग्रॅव्हल रोड म्हणजे काय, जी काय खडी आहे ती खडी हंतरून कॉम्पॅक्ट केलेला जो रोड आहे त्याला आपण ग्रॅव्हल रोड म्हणतो. आणि थर्ड रोड आपण पाहिला मुरुम रोड. मुरुम रोड म्हणजेच काय, तर मुरुम अंतरून त्याच्यावर पाणी मारून जर आपण तो कॉम्पॅक्ट केला तर त्याला आपण मुरुम रोड म्हणतो. सो दीज 3 रोड्स वी हॅव सीन. Okay, so now next type of road which is based on the material, that is the WBM road. WBM, waterborne macadam road. What is WBM? WBM is nothing but waterborne macadam road. So how this road is prepared? So this road is prepared. See, this road contains crushed stone aggregate in its base course. बेस कोर्स मध्ये आपण क्रश्ड स्टोन ॲग्रिगेट म्हणजेच मी एक एक्झाम्पल दिले होतं, 60 mm किंवा 80 mm ची जी खडी आहे ती जर मुरुमाबरोबर मिक्स केली तर तो रोड जो तयार होतो तो ऍक्च्युली वॉटरबॉर्न मॅकॅडम रोड असतो. बेस कोर्स मध्ये आपण हे मटेरियल यूज करतो. मग ते कसं यूज करतो, तर 60 किंवा 80 mm ची जी खडी आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, मुरुम मिक्स करतो, त्याच्यावरती पाणी मारतो आणि मग कॉम्पॅक्ट केल्यानंतर हा WBM वॉटर बॉन्ड मॅकॅडम. बघा पुढे लिहिलेलं आहे, द ॲग्रिगेट्स आर स्प्रेड ऑन दी सरफेस. ॲग्रिगेट म्हणजेच खडी काय केली जाते, सरफेस वरती स्प्रेड केली जाते. अँड दीज आर रोल्ड आफ्टर स्प्रिंकलिंग वॉटर स्प्रिंग करून खडी अंतरली जाते, त्याच्यावरती वॉटर स्प्रिंग केलं जातं आणि मग रोलिंग केलं जातं. WBM रोड प्रोव्हाइड्स बेटर परफॉर्मन्स कंपेअर टू अर्धन, ग्रॅव्हल, मुरुम अँड कॅन्कर्स रोड्स. सो जे बाकीचे जे अदर रोड्स आहेत या रोडच्या कंपॅरिझन मध्ये WBM इज दी बेस्ट और गुड परफॉर्मन्स रोड. की जिथं खडी अंतरून थोडीशी माती टाकून पाणी मारून त्याचं कॉम्पॅक्शन केलेलं असतं. दॅट इज दी WBM वॉटर बॉन्ड मॅकॅडम रोड. देन WBM रोड्स आर लेड ॲज लेअर अबाउट 10 सेंटीमीटर थिकनेस ऑफ इच लेअर. म्हणजे जर हा 1 किंवा 2 लेअर मध्ये जर हा रोड तयार केला तर 10 सेंटीमीटर त्याची थिकनेस असते. 10 सेंटीमीटर थिकनेसचा एक लेअर, मिनिमम 10 सेंटीमीटर थिकनेसचा एक लेअर असं यूज करून आपण 1 किंवा 2 लेअरचा हा WBM रोड तयार करू शकतो. देन दे आर व्हेरी रफ अँड मे डिसइंटिग्रेट इमिडिएटली अंडर द ट्रॅफिक. काय लिहिले, दे आर व्हेरी रफ means this type of road is a very rough road and disintegrate immediately. What is meaning by disintegrate? कोण सांगेल? What is disintegrate? कमी होत राहणे. अजून कोण सांगेल? झिजणे किंवा खचणे. अजून कोण सांगेल? डिसइंटिग्रेट वर्डचं मिनिंग.
डिसइंटिग्रेट इट मीन्स सेपरेट होणे. करेक्ट, अवयव वेगवेगळे होणे किंवा विघटन होणे, सेपरेट होणे. म्हणजेच हा रोड लवकर सेपरेट होऊ शकतो. पाण्याने जरी आपण पाणी मारून कॉम्पॅक्ट केला असला, खडी ॲग्रिगेट इथं लिहिलेलं आहे, ॲग्रिगेट त्याच्यावरती थोडा मुरुम म्हणजे माती टाकली जाते आणि पाणी मारून काय केलं जातं, तो कॉम्पॅक्ट केला जातो. स्प्रिंकलर पद्धतीने पाणी मारून तो कॉम्पॅक्ट केला जातो. आणि मग हा रोड इमिजिएटली त्याचं विघटन म्हणजेच डिसइंटिग्रेट होऊ शकतं ड्यू टू अंडर दी ट्रॅफिक. जर ट्रॅफिक हेवी झालं, लोड वाढला याच्यावरती, तर खडी आणि मातीचं बॉन्ड एवढा चांगला होऊ शकत नाही की तो काय करू शकतो, विघटन होऊ शकतो, म्हणजे डिसइंटिग्रेट इमिजिएटली होऊ शकतो अंडर दी ट्रॅफिक. जर ट्रॅफिक वाढलं तर आणि ते रफ रोड असतात. बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग नसतं की बिटुमिन रोडला असेल, कॉन्क्रीट रोडला असेल. सो दीज रोड्स आर अंडर लो ट्रॅफिक. जिथं ट्रॅफिक नसते अशा ठिकाणीच हे रोड तयार केले जातात. विलेजमध्ये, कुठे तर खेड्यावरती, वस्तीवरती, मळ्यामध्ये, शेतामध्ये जे विलेजमधून सब रोड असतात ते रोड्स म्हणजे हे रोड्स असतात. हे कोणत्याही किंवा एकतर मग खालच्या बेस मटेरियलमध्ये या पद्धतीचं कॉम्पॅक्शन केलेलं असतं. पण ते काय म्हणजेच आपण त्याला चांगली हेवी मशिनरी वापरून त्याचं कॉम्पॅक्शन केलेलं असतं जर तो आपल्या रेग्युलर बिटुमिन रोडमध्ये जर वापरला. सो व्हॉट कंटेन WBM रोड? WBM रोड म्हणजेच काय, तर वॉटर बॉन्ड मेकॅडम रोड. हा रोड कसा तयार केला जातो, तर रोडवरती खडी हंतरली जाते, त्याच्यावरती थोडीशी माती टाकली जाते, पाणी मारलं जातं आणि कॉम्पॅक्ट केलं जातं. दॅट्स इट. आणि हा ॲज कम्पेअर टू अर्धन, ग्रॅव्हल आणि मुरुमपेक्षा चांगला आहे, कारण खडी असते, त्याच्यामध्ये माती आणि पाणी मारल्यामुळे कॉम्पॅक्शन छान होतं. सो बाकीच्या पाहिलेल्या 3 रोडच्या टाईपपेक्षा दिस रोड इज अ गुड. Okay, so this is the WBM road. Now next type of road is the bituminous road, and now this road is the very popular road in the overall world, not only in the Maharashtra, not only in the country, overall world. This road is a very popular road. So if you see, bituminous road are a very popular road around the world. A written sentence. So this is the very popular and commonly used road. Generally हा रोड आपण तयार करतो because this road having so many advantage. Bituminous road म्हणजे आपण मराठीमध्ये डांबरी रोड म्हणतो की त्याला खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत. They are most used roads in the world. This type of road are mostly used in the world. They are low in the cost. This type of road low in the cost and good for the driving condition. आता ह्याच्या पाठीमागचे रोड आपण पाहिले ते पण कॉस्ट मध्ये लेस आहेतच नाही, बट बाकीचे जर कंडिशन बघितली तर ते हेवी ट्रॅफिक साठी फिजिबल नाहीत. बाकीचे कोणते कोणते पाहिले? अर्धन रोड पाहिला, देन ग्रॅव्हल रोड पाहिला, देन मुरुम रोड पाहिला आपण, देन WBM रोड पाहिला. WBM. ओके, करेक्ट. हे बाकीचे पाहिलेले जे रोड होते हे कशाचे आहेत? लोकल मटेरियल वापरून तिथल्या त्या ठिकाणी तयार केलेले फक्त कॉम्पॅक्शन केलेले रोड आहे. हेवी ट्रॅफिक साठी ते बाकीचे 4ही रोड फिजिबल नाहीत. बट इफ वी कन्सिडर दिस टाइप ऑफ रोड, दॅट इज द बिटुमिनस रोड म्हणजेच डांबरी रोड जर बघितला, so this is the very popular and overall world this type of road is used. Then they are low in cost. Cost low ahe and good for the driving condition. This type of road.
They are flexible and thickness of bituminous road depends upon the subgrade soil condition. So this is the flexible road. So this is the greater advantage of this road is the flexibility. तुमचं किती जर ट्रॅफिक या रोडवरती आलं, कितीही हेवी व्हेकल्स, मे बी ट्रॅक्टर, मे बी ट्रक, और मे बी एनी गुड मटेरियल ट्रान्सपोर्ट करणारी एखादी व्हेकल असेल, तर हा लोड आली, व्हेकल आली की फ्लेक्झिबल म्हणजे रबरासारखा तुमचा इलॅस्टिक आहे. बिकॉज याच्यामध्ये काय वापरलंय आपण, काय वापरलं, बिटुमिन म्हणजेच मराठीत डांबर. 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 डांबराची इलॅस्टिसिटी इतकी जास्त आहे रबर आणि डांबर. पण रबरी वापरू शकत नाही रोड आपण, कारण का त्याची इम्पॅक्ट जास्त होती. कारण जास्त म्हणजेच रबर तुम्हाला माहित आहे डांबरापेक्षा पण जास्त इलॅस्टिक आहे, त्यामुळे ते आपण वापरू शकत नाही रोडसाठी. सो डांबर हे फिजिबल आहे, गुड फॉर द ट्रान्सपोर्टेशन. So flexibility is the most and very popular advantage of this type of road, flexibility. Then thickness of bituminous road depends on the subgrade soil. म्हणजे खालचा लेअर सगळ्यात टॉपचा, सबग्रेड म्हणजे आपण काय म्हटलं होतं, नॅचरल जमिनीची लेवल, नॅचरल सॉइल. ती सॉइल कशी आहे, सॉफ्ट आहे, हार्ड आहे, दगड आहे की हार्ड मुरुम आहे, त्याच्यावरती याची थिकनेस ठरलेली असते या बिटुमिनस रोडची. आणि त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला ऍक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे, कारण का ते आता आपण लर्न करू शकत नाही, कारण का त्याचे डिटेल्स डिझाईन आहे. ते एवढी थिकनेस का ठेवायची, तितकी थिकनेस का ठेवायची, तर तो डिझाईनचा पार्ट आहे, तो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच तुम्हाला लर्न करावा लागेल. बट थिकनेस इज डिपेंड्स ऑन दी सबग्रेड सॉइल. फक्त सबग्रेड सॉइल म्हणजेच काय, तर खालची माती, नॅचरल जी सॉइल आहे ती कोणत्या लेवलची आहे, म्हणजे लो क्वालिटीची आहे किंवा हार्ड आहे, त्याच्यावरून त्याची थिकनेस. आलं लक्षात. बिटुमिनस रोड म्हणजे काय, हा सगळ्यात पॉप्युलर रोड आहे. ओव्हरऑल वर्ल्ड हा रोडचं कन्स्ट्रक्शन होतं, केलं जातं. कॉस्ट लो आहे आणि गुड फॉर ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंगसाठी गुड आहे. फ्लेक्झिबल आहे, फ्लेक्झिबल अँड गुड फॉर ड्रायव्हिंग. दीज आर दी टू ग्रेटर ॲडव्हान्टेज, लक्षात घ्या. आणि तुम्ही इमेज पाहू शकता, आपण सर्वांनी अशा टाईपचे रोड्स पाहिलेले आहेत कन्स्ट्रक्शन होताना, किंवा आपण कॉमनली ड्राईव्ह करतो या रोडवर. ओके, आलं लक्षात बिटुमिनस रोड. Yes, sir. सो देन नेक्स्ट टाइप ऑफ रोड इज द कॉन्क्रीट रोड. आपण मटेरियल वरून रोड पाहतोय, कोणत्या मटेरियल वापरले जातं त्याच्यावरून रोड पाहतोय. पहिला अर्धन पाहिला म्हणजे मातीचा, दुसरा कोणता पाहिला, ग्रॅव्हलचा म्हणजे सरळ साधी आपली खडी अंतरलेली असते. तिसरा पहिला मुरुम म्हणजेच मुरुम अंतरायचं आणि कॉम्पॅक्ट करायचं. चौथा पहिला WBM, WBM म्हणजे मुरुमचं आणि खडीचं कॉम्बिनेशन असतं, खडीमध्ये मुरुम मिक्स करून पाणी मारून कॉम्पॅक्ट केलेला. पाचवा पहिला बिटुमिनियस आणि सहावा पहिला कॉन्क्रीट. म्हणजे हे सगळे मटेरियल वरून क्लासिफाय झालेले रोड्स आहेत. नाव द कॉन्क्रीट रोड. सो दिस इज दी व्हेरी ॲडव्हान्स्ड मॉडर्न टाइप ऑफ रोड, कॉन्क्रीट रोड. जरी मॉडर्न असला तरी पण प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहेत. जेवढे ॲडव्हान्टेज बिटुमिनस रोडला आहेत तितके कॉन्क्रीटला आहेत, पण डिसॲडव्हान्टेज जास्त आहेत कॉन्क्रीट रोडमध्ये. सो सी, द सिमेंट कॉन्क्रीट इज युज्ड टू कन्स्ट्रक्ट दी पेवमेंट इन केस ऑफ कॉन्क्रीट रोड. कॉन्क्रीट रोडमध्ये काय वापरलं जातं, तर सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट, खडी, वाळू आणि पाणी यांचं मिश्रण करून जे तयार केलं जातं त्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो, आणि ते कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा हा रोड आहे. सो these are very popular and costlier. पॉप्युलर आहेत बट कॉस्टलियर सुद्धा आहेत, कारण का कॉन्क्रीट वापरायचं म्हणलं की कॉस्ट जास्त येते. ऑल अदर टाइप्स ऑफ रोड कॉस्टलियर दॅन दी ऑल अदर टाइप्स ऑफ रोड. म्हणजे सगळ्यात कॉस्टली रोड कोणता असेल तर कॉन्क्रीटचा रोड आहे. पॉप्युलर आहे बट कॉस्टलियर आहे.
पॉप्युलर आहे म्हणून तो चांगला आहे असंही नाही, त्याचे डिसएडव्हान्टेज पण तितकेच आहेत. आता डिसएडव्हान्टेज काय तेही मी सांगेन. दे आर नॉट फ्लेक्झिबल. दिस इज द फर्स्ट डिसएडव्हान्टेज. हा फ्लेक्झिबल नाही. जर तुम्ही स्पीडमध्ये ड्राईव्ह करत असाल आणि जर एकदम ब्रेक मारला किंवा जर तुमच्या व्हेकलचा जर याच्यावरती इम्पॅक्ट जर झाला तर तुमची व्हेकल लोडेड असेल तर तुमच्या व्हेकलला डॅमेज होईल पण रोडला काय होणार नाही. म्हणजे हा फ्लेक्झिबिलिटी याची नाहीये. हा रिजिड रोड आहे. हा खाली जाणारच नाहीये, तुमची व्हेकलला डॅमेज करणार इम्पॅक्ट झाला तर, बट रोडला काय होणार नाही. पण याच्या रिव्हर्स आहे तो कोणता, बिटुमिनस रोड म्हणजे डांबरी रोड याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. तो फ्लेक्झिबल आहे. हेवी लोड आला की तो काय होतो, फ्लेक्झिबिलिटी डांबराची तन्यता जास्त आहे त्यामुळे तो काय होतो, खाली दबतो आणि परत वरती येतो डांबरी बिटुमिन रोड. पण हा तसा नाही. देन दे रिक्वायर्ड लेस मेंटेनन्स. ह्याला मेंटेनन्स हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे की ह्याला मेंटेनन्स कमी लागतो, कारण का एकदा तयार झाला की रिजिड असल्यामुळं ह्याच्यावरती ऊन वारा पावसाचा जास्त उपयोग होत नाही. पण ॲक्सिडंट, फ्रिक्शन ऑफ टायर, फ्लेक्झिबिलिटी, दीज आर दी मेजर डिसएडव्हान्टेजेस. पहिला डिसएडव्हान्टेज काय याचा, तर फ्लेक्झिबिलिटी. हा फ्लेक्झिबल नाहीये. दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे तर फ्रिक्शन. टायरचं फ्रिक्शन इतकं होतं की मे बी या रोडवरून जर कंटिन्यू ड्राईव्ह झालं तर मे बी फ्रिक्शननी टायर गरम होऊन मे बी ते फुटण्याचे चान्सेस असू शकतात. म्हणजे कॉन्क्रीटवरती जी फ्रिक्शन आहे टायरचं ते खूप होतं, म्हणजे टायरची झीज खूप होऊ शकते. मग टायरची झीज होत असेल तर त्याला आपण इकॉनॉमिकल म्हणू शकत नाही, बट त्याला मेंटेनन्स पण कमी आहे. एकदा तयार केलं की 30-30 वर्ष 40 वर्ष काही पण होऊ शकत नाही, हे पण आहे. पण त्या 30 ते 40 वर्षात किती व्हेकलचे टायर्स खराब होऊ शकतील फ्रिक्शनमुळे, तेही महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे एक पहिलं फ्लेक्झिबिलिटी झाली, दुसरं म्हणजे टायरचं फ्रिक्शन, आणि तिसरं काय सांगितलं, ऍक्सिडेंट. तुम्ही याच्यावरून ड्राईव्ह करत असताना तुम्हाला असं वाटतंय की हवेतूनच ड्राईव्ह करतोय, कारण का कुठं स्लोप नाहीये, म्हणजे स्पीड तुम्हाला कंट्रोल करणं, ऍक्सिलेटरवरचा पाय कमी होतच नाही. रिझन बिकॉज कुठे खड्डा येत नाहीये, कारण का मेंटेनन्सच नाही, त्यामुळे गुड क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन या रोडचं. सो दॅट ऍक्सिडेंट चान्सेस इज व्हेरी हायेस्ट इन दिस टाइप ऑफ रोड. या रोडवरती ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. सो what we have discussed the 3 disadvantage: flexibility, friction of tire and accident. हे तीन Accident. ओके, ह्या तीन गोष्टीमुळं हा रोड ॲज कम्पेअर टू बिटुमिनस डांबरी रोडपेक्षा ह्या तीन डिसएडव्हान्टेजमुळं कन्स्ट्रक्शन होतंय. नाही असं नाही, नॅशनल हायवेला वगैरे कन्स्ट्रक्शन होते की जिथं स्पीडचं लिमिट आपल्याला जास्त असते आणि मेंटेनन्स कमी ठेवायचं असतोय. कारण का मेंटेनन्स डांबरी रोडचं कसं होतं, पाऊस पडला, पाणी जर डांबरी रोडवरती जर साचून राहिलं तर ते पाणी मुरून खड्डे पडण्याचे चान्सेस जास्त असते, कारण का डांबर आणि खडी हे एकमेकापासून बाजूला होऊ शकतात. पण या रोडचा एकदा सरफेस तुम्ही कॉन्क्रीट लेवल झालं की परत 30 वर्ष 40 वर्ष या रोडला काही होत नाही. मग ह्याच्यावरती मेंटेनन्स इज दी व्हेरी गुड ॲडव्हान्टेज. लेस मेंटेनन्स, याला मेंटेनन्सच करायला लागत नाही, हा एक ह्याचा चांगला ॲडव्हान्टेज आहे. सो जसं की मी बोललो की कोणतीही गोष्ट जर घेतली तर त्याला थोडे ॲडव्हान्टेज असतात, थोडे डिसएडव्हान्टेज असतातच. त्याच्यामुळं त्यातलं पॉप्युलर, कॉस्टलियर आणि फिजिबल ह्या गोष्टीचा विचार करून आपल्याला ते कन्सिडर करायला पाहिजे. बिटुमिन रोड का जास्त आहेत, तर ते जास्त कॉस्टलियर पण नाहीत, पॉप्युलर आहेत, ड्राईव्ह करताना फ्लेक्झिबिलिटी आहे, या सर्व गोष्टींमुळं फिजिबल आहेत, या सर्व गोष्टींमुळं डांबरी रोड जास्त. बट दिस टाइप ऑफ रोड इज ऑल्सो वी आर नाव कन्स्ट्रक्टिंग इन ओव्हरऑल इंडिया.
आपण आपल्या इंडियामध्ये सध्या या रोडचे टाईपचे रोड सुद्धा भरपूर कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. ओके, लक्षात आलं कॉन्क्रीट रोड म्हणजे काय? येस सर. येस सर. येस सर. येस सर. नाव नेक्स्ट टाइप ऑफ रोड या ठिकाणी दिस टाइप ऑफ रोड इज बेस्ड ऑन दी, हा पॉइंट आहे तो IRC क्लासिफिकेशन. म्हणजे इंडियन रोड काँग्रेस IRC, इंडियन रोड काँग्रेसनी okay, so this point is the types of roads based on the IRC classifications. Now what is IRC? Indian Road Congress. So stop the videos, friend. इंडियन रोड काँग्रेस यांनी ठरवल्याप्रमाणे किंवा यांनी रोडचं क्लासिफिकेशन केल्याप्रमाणे, ते रोडचं क्लासिफिकेशन यांनी कसं ठरवलंय तर डिपेंड्स अपॉन दी टाइप्स ऑफ व्हेकल कमिंग ऑन दिस रोड. म्हणजे कोणत्या टाईपच्या व्हेकल्स या रोडवरून किंवा कोणत्या टाईपचं ट्रॅफिक रोडवरून जातं त्याच्यावरून इंडियन रोड काँग्रेसनी रोडचं क्लासिफिकेशन केले, म्हणजे टाइप्स ऑफ रोड्स ठरवले. सो फर्स्ट इज द नॅशनल हायवे, सेकंड इज द स्टेट हायवे, third is the district highway, and fourth is the rural roads or village roads. District roads किंवा district highway म्हणतो आपण, आणि fourth is the village road. So in these four types of road, our as per the IRC classification roads are divided. लक्षात घ्या, पाठीमागचे रोड पाहिले ते आपण कशावरती डिपेंड पाहिले, कोण सांगेल? कोणत्या फॅक्टरवरती होते ते? राईट, मटेरियल्स वरती पाहिले आपण. मटेरियल्स वर. करेक्ट, मटेरियल्स वरती ते पाहिले आपण, म्हणजे या पद्धतीचे मटेरियल्स वापरू शकतो. बट दीज आर दी क्लासिफिकेशन्स डिपेंड्स ऑन दी IRC. IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेसनं ठरवून दिलेलं आहे की रोडचा टाईप हा कोणत्या टाईपचं ट्रॅफिक त्या रोडवरून जातंय त्याच्यावरून त्यांनी हे क्लासिफिकेशन केले. नाव so first is the national road, second is the state highway, third is the district road, and fourth one is the village or rural road. So we will see one by one. So first is the national highway. So now national highway are main road of the particular country. National highway are main roads of particular country. एखाद्या देशाचं किंवा वेगवेगळ्या राज्यातील मेन सिटीजला जोडणारा म्हणजे हा रोड असतो. They connects all major cities to capital of the country. बघा, देशाची कॅपिटल कोणती आहे? आपल्या देशाची कॅपिटल दिल्ली. दिल्ली. तर दिल्ली असेल किंवा बाकीच्या ज्या छोट्या छोट्या सब कॅपिटल्स असू शकतात, म्हणजे मेजर सिटीज, चेन्नई असेल, कोलकाता असेल, मे बी मुंबई असेल, नागपूर असेल, जयपूर असेल, अशा मेन सिटीज आहेत, किंवा बेंगलोर असेल, अशा मेन सिटीजला हा रोड कनेक्ट होतो. द नॅशनल हायवेज आर मेन रोड्स ऑफ पर्टिक्युलर कंट्री. दे कनेक्ट ऑल मेजर सिटीज टू दी कॅपिटल ऑफ कंट्री. म्हणजे कंट्रीच्या कॅपिटलला जोडणाऱ्या मेजर सिटी ज्या आहेत त्या सिटीजला जोडणारा हा नॅशनल हायवे. आता जर स्केच पाहिलं तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल, आपण या सगळ्या रोडवरनी सगळ्यांनी मे बी ट्रॅव्हल केलं असेल. कोण असं आहे की अशा पद्धतीचा रोड पाहिलाच नाही किंवा याच्यावरून ड्राईव्ह केलंच नाही? सो दीज आर दी वन वे रोड, म्हणजे एकाच बाजूनं वन वे ट्रॅफिक असतं या रोडला.
आणि नॅशनल हायवे हा कमीत कमी 2 लेनचा असतो. इथं दिसतंय, हा एक लेन झाला, हा दुसरा रोड. हे फक्त सपोज जायचे झाले. 2 लेनचं मिनिंग काय? कोण सांगू शकेल 2 लेनचं मिनिंग? दोन वाहनं जातात त्या बाजून. हा, एकाच बाजूनं जर जात असेल तर सायमल्टेनियसली 2 वाहनं सायमल्टेनियसली चालू शकतात. आता मी जे रोज दाखवलेत, बाण दाखवलेत, पाहिले असतील इमेजेस मध्ये बघा. तर हे बाण म्हणजेच काय, 2 व्हेकल्स एक सोबत जाऊ शकतात एकाच डायरेक्शननी. तसंच इकडून एकाच डायरेक्शननी 2 व्हेकल एक साथ येऊ शकतात. सो 2 लेन म्हणजे 2 आले. तसाच अजून एक जर लेन असेल तिसरा, तर दिस इज दी 3 लेन. आता हा रोड आहे तो 2 लेन आहे फक्त, बिकॉज इमेज वरून तुम्ही जर पाहिलं तर आपण रिअलाइज करू शकतो की दिस इज अ 2 लेन रोड. जर अजून एक लेन इकडे वाढवलं तर त्याला आपण काय म्हणणार? 3 लेन. ओके, अजून वाढवलं तर आपण 4 लेन म्हणू शकतो. 4 लेन. ओके, सो 2 लेन, 3 लेन, 4 लेन, मग ते वन वे ट्रॅफिकला झाले. आणि ट्रॅफिक हे वन वे असतं, म्हणजे जायच्या डायरेक्शननं पुढचं वाहन येत नाही, त्याला आपण वन वे म्हणतो. एकाच डायरेक्शननी जाणे, वन वे. मग त्याच्यामध्ये 1 लेन, 2 लेन, 3 लेन. बट नॅशनल हायवेज आर मिनिमम कन्स्ट्रक्टेड मिनिमम ऑफ 2 लेन. कमीत कमी 2 लेनचाच नॅशनल हायवे असू शकतो, एका लेनचा नॅशनल हायवे होत नाही. You can see here again. Then run throughout, these roads run throughout the length and width of the country. म्हणजे देशाच्या लेंथ आणि विड्थला, म्हणजे फ्रॉम जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी आणि फ्रॉम ती गुजरात मुंबई टू कोलकाता, ईस्ट वेस्ट अँड नॉर्थ साऊथ जरी आपण घेतलं तर अशा पद्धतीनं हे रोडचं नेटवर्क आहे. आता मला कोण आन्सर देईल की तुम्हाला माहित असलेले नॅशनल हायवे कोणकोणते आहेत? कोण सांगेल का? NH NH पुणे मुंबई, सोलापूर पुणे. सोलापूर पुणे. बर, त्याचं हे कोणतं आहे माहित आहे तुम्हाला? नंबर किती आहे? नंबर किती आहे NH? कोल्हापूर टू नागपूर NH 166 आहे बघा. NH किती म्हटला? कोल्हापूर टू नागपूर NH 166. 166, करेक्ट. आता नवीन अजून नवीन काम चालू आहे पूर्णपणे या रोडचं. कोल्हापूर ते नागपूर, नागपूर अमरावती, त्यानंतर नांदेड, लातूर, सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर मार्ग, मंगळवेढा सांगोला मार्ग येतो, सांगली मार्गे कोल्हापूरला जातोय. हा, पण आता त्याचं नवीन कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा रोड. हा खूप मोठा रोड होणार आहे सध्या. जे मंगळवेढा सांगोला या भागात असतील तर त्यांना ते माहित आहे, सध्या हायवेचं काम चालू आहे. ओके, NH 166, पण हे नवीन आलेलं आहे. बरं, जुना सांगा एखादा मला. NH 4 NH 4 कुठून कुठेपर्यंत आहे? कोल्हापूर मुंबई. नो, NH 4 पुणे बेंगलोर आहे. NH 4 हा पुणे बेंगलोर आहे. ऍक्च्युली मुंबई पुणे हा जो रोड आहे तुमचा, हा जुना होता, पण तो NH 4 चा पार्ट नव्हता. आता तो NH 4 चा पार्ट झालेला आहे. NH 4 हा तुमचा बेसिक पहिला मूळचा पुणे बेंगलोर. सो पुणे बेंगलोर कोणत्या मार्गे जातो? पुणे, कराड, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर. बेळगाव मार्गे परत कर्नाटकातून तो बेंगलोरला जातो. सो दिस रोड्स लाईक धिस. अगेन असेच बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा असे बरेच नॅशनल हायवे आहेत. सर, गोल्डन क्वाड्रिलॅटरल. गोल्डन क्वाड्रिलॅटरल काय म्हणताय तुम्ही? माझ्या लक्षात आहे. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? सर, त्याची इन्फॉर्मेशन द्या ना. गोल्डन क्वाड्रिलॅटरल. गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? तुम्हाला काय त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे? हा याच्यातला पार्ट नाहीये.
येस. सो आपण सध्या नॅशनल हायवे पाहतोय, तो डिफरंट पार्ट आहे, त्याच्यावर पण डिस्कस करू आपण. सांगेल. सो द नॅशनल हायवे आर दी हायवेज, दीज आर कन्स्ट्रक्टेड फ्रॉम मेन सिटीज ऑफ दी कंट्री. देशातल्या ज्या मेन सिटीज आहेत त्याला कनेक्ट करणारा किंवा कॅपिटल सिटीला कनेक्ट करणारा तो हायवे आहे. आणि मिनिमम 2 लेन्स रोड इज प्रोव्हाइडेड फॉर नॅशनल हायवे. कमीत कमी 2 लेन प्रोव्हाइड करावेच लागतात नॅशनल हायवेला, त्यावेळी त्या हायवेला आपण नॅशनल हायवे म्हणतो. मग असे बरेच आहेत, दिल्ली कोलकाता आहे, लखनौ कोलकाता आहे, किंवा बाहेरच्या राज्यातून जयपूर आसामकडे जाणारा पण आहे. असे बरेच रोड आहेत की जे NH-12, आता NH-166 जसं की म्हटलं कोल्हापूर नागपूर NH-166 166, म्हणजे त्याच्या अगोदर 165 रोड्स असणार आहेत नॅशनल हायवे. मग ते वेगवेगळे आहेत. आता सोलापूर पुणे हडपसर मार्गे NH-65. करेक्ट NH-65, पण तो अगोदर NH-9 होता, तो मॉडिफाय करून त्याला NH-65 नाव झालेलं. तो अगोदर NH-9 होता. नॅशनल हायवे हैदराबाद नंबर join 9. हैदराबाद जॉईन झालं ना. ओके, तो हैदराबाद जॉईन झाल्यामुळे तो NH-65 झाला. बरोबर आहे, राईट. तर हैदराबाद जॉईन झाले, अगोदर तो सोलापूर पर्यंत होता. सो दिस इज दी NH-65 इज दी पुणे हैदराबाद, आणि त्याला 65 नंबर दिला. So like this, all the roads, national highways constructed overall in the India. आपल्या इंडियामध्ये असे जे तुम्ही इमेज पाहताय अशा पद्धतीचे हायवेज कन्स्ट्रक्ट केले गेलेले आहेत आणि सध्याही चालू आहे. आलं लक्षात? सो दिस इज दी नॅशनल हायवे. काय फीचर्स आपण पाहिले नॅशनल हायवेचे? नॅशनल हायवे आर द मेन रोड्स ऑफ दी कंट्री. कंट्रीमधील जे मेन रोड समजले जातात त्याला आपण नॅशनल हायवे म्हणतो. दे कनेक्ट्स मेजर सिटीज टू दी कॅपिटल ऑफ दी कंट्री. म्हणजेच हे रोड काय करतात, कुठून कुठं कनेक्ट होतात? देशातल्या मेन मोठ्या मोठ्या सिटीला कनेक्ट करणारे रोड म्हणजेच नॅशनल हायवे. लक्षात घ्या, आपण एक्स्ट्रा डिस्कस केलं, बट ऍक्च्युअल मिनिंग डिस्कस झालं पाहिजे. मेन सिटीजला कनेक्ट होणारा जो रोड म्हणजे नॅशनल हायवे. देन दे रन थ्रू आउट दी लेंथ अँड विड्थ ऑफ दी कंट्री. म्हणजे कंट्रीच्या कुठल्याही एका लोकेशन पासून दुसऱ्या कोणत्याही लोकेशनला तो रोड कनेक्ट होतो. अँड मिनिमम 2 lanes road is provided for the national highway. So these are the features of this national highway. आलं लक्षात? Yes, sir. येस सर. येस सर. Okay. Now our time is closing. So wait, I will take attendance. We will close today here. Okay, so this is the national highway. The remaining highways we will see, or remaining types of roads depend on IRC classification, we will see in the next lecture. Okay, so we will stop here today.